नमस्कार, कशात सगळेजण मजेत ना? मी पण एकदम मजेत. मी श्वेता. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्री स्वामी समर्थ. तर चेहऱ्याकडे बघून जरा वाटत असेल की हां, श्वेता आता बरी दिसते. तर 50% तरी मी बरी झालेली आहे. खोकला वगैरे आहे अजून थोडासा, पण आणि एक व्हिडिओ मी शेअर केला मैत्रिणीच्या बड्डेचा वगैरे, मैत्रिणीच्या मुलीचा बड्डेचा. पण दुसऱ्या दिवशी पण ऑर्डर होती ती काय मी म्हणजे तो केक कसा बनवला, काय बनवला ते मी काय शेअर नाही केलं. तर त्या व्हिडिओ पूर्ण केक कंप्लीट झाल्यानंतर, कार्यक्रमाच्या ठिकाणी दिल्यानंतरचा छोटासा क्लिप आहे, तो मी ह्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेल. ऑर्डर होती आणि मला केक तर बनवावंच लागणार आहे. आजारी असो किंवा फॅमिली इश्यू असो किंवा अजून दुसरं काही असो, ऑर्डर घेतली म्हटलं तर कंप्लीट करावंच लागणार. तर ती मी ऑर्डर कंप्लीट केलेली आहे. आणि आता 4:45 वाजले. चहा ठेवते, कारण सगळ्या गोष्टींशिवाय राहू शकते मी, पण मी चहाशिवाय नाही राहू शकत. आता पहिले चहा बनवते आणि नाहीतर कुठे ठेवलं आहे मी. तर चहा ठेवलेला आहे. जेवणामध्ये काय बनवायचं काय अजून काही ठरवलेलं नाही आहे. तर मला असं वाटतं मी आज खिचडीच बनवेल, कारण भाजी चपाती भाजी भाकर ते खाऊन पण असं थोडंसं वैताग आलेलं आहे आणि असं खूप आज असं हलकं हलकं खावं असं वाटतं. तर मग आज खिचडीच बनवेल. बघेल, रेसिपी शेअर करेल, नाही तर नाही करणार, कारण 1-2 दिवस थोड्याशा छोटे व्हिडिओ बनवू आणि नंतरला येऊ. नवीन वर्षापर्यंत आपण एकदम रुटीन बसून घेऊ व्यवस्थित. आजारी असल्यामुळे माझं रुटीन थोडंसं मागे पुढे होतं आहे. आता सगळं व्यवस्थित होऊन जाईल, सगळं म्हणजे रुटीन पण सेट होऊन जाईल. मग तुमच्यासोबत मी सगळं काही शेअर करेल. आता पहिले चहा पिते, म्हणजे चहा ठेवलेला आहे जस्ट आता. अजून बाहेरून कपडे वगैरे काढून आणायचे, ते व्यवस्थित घड्या वगैरे घालून तिथं ठेवायच्या. मग नंतरला थोडंसं बाहेर मैत्रिणीमध्ये जाईल, 2-5 मिनटं थांबेल, मग घरात येईल, देवपूजा वगैरे करेल आणि मग लागेल मी जेवणाच्या तयारीला. तर भेटूया आपण पुढे. हे बा इथं सांग, कुठे गेला होता तू? कुठे गेला होता? नाही ना, गेला होता ना? त्या गल्लीत काय ते सांग पहिले. त्या गल्लीत काय नाही आहे काही? हा, त्या गल्लीत काय आहे? काय आहे तिथं? हा हा, तिथं भुप्पा बाई आहे मोठी, तिथं मोठी बाई आहे. खिचडी बनवते मी आज. तुम्हाला म्हटली होती आज मी काय जास्त बनवणार नाही, खिचडी बनवणार आहे. तर इथं सगळं खिचडीसाठी सगळं काढून ठेवलं आहे. मी बॅक कॅमेऱ्याने तुम्हाला दाखवते आणि मी कशा पद्धतीने खिचडी बनवते ती रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करते. तर चला, काय काय घेतलं मी ते दाखवून देते तुम्हाला. पहिले तर मी इथं फ्लावर घेतला आहे, टमॅटो घेतला आहे, बटाटा घेतला आहे 1 कापून, इथे लसूण घेतलं आहे ठेसून घेतलेलं आहे, अद्रक, कांदा, शिमला मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता आणि साईडलाच थोडेसे शेंगदाणे आणि काजू पण घेतलेले आहेत. ऑप्शनल आहे, तुम्हाला जे पाहिजे हां घे. ऑप्शनल याच्यामध्ये म्हणजे जे काय भाज्या असतात, शिमला मिरची, फ्लावर वगैरे जे आता घरामध्ये अवेलेबल होतं, घरामध्ये ह्या भाज्या होत्या म्हणून मी ॲड करते. नाहीतर सिंपलसुद्धा खिचडी करता येते. आणि नाही तर भरपूर सारे पदार्थ घालून, म्हणजे आपली मुलं जर काही खात नसतील तर ते आपण त्याच्यामध्ये खिचडीमध्ये ॲड करून सुद्धा पोरांना खाऊ घालू शकतो. तर आता मी खिचडी बनवते आणि तुम्हाला दाखवते पण माझी रेसिपी, मी खिचडी कशी करते ते. आणि मसाला नाही सांगते मी, कारण माझ्या मसाल्याच्या डब्यामध्ये जेवढे मसाले ते मी टाकणार आहेत, दुसरे असे बाहेरचे कोणतेच नाही. तर चला सुरू करूया व्हिडिओ चालूच आहे, रेसिपी चालू करूया.
झाकण लावून दिलं. आता शिट्ट्यांची वाट बघूया. तोपर्यंत बेसिंगमध्ये भांडे आहेत ते घासून घेते. तर खिचडी बनवून झाली. गॅस बंद केलेला आहे. अर्शुप्रणित बाहेर खेळत आहेत आणि मी टी व्ही बघत बसली होती आणि रील्स वगैरे पोस्ट केल्या होत्या त्या पण बघत बसली होती. तर बस आजसाठी एवढंच. पुन्हा भेटूया अशा छोट्याशा आणि छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय. आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर पुन्हा भेटूया. बाय बाय.